छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये यांनी आजच दिवाळी साजरी केली आहे बरं का प्रेक्षकांनो. तर आजचा म्हणजे 30 ऑक्टोबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण बघतोय सगळेजण खुश असतात. बयो रांगोळी काढतीये आणि समोर गौतमी, शुभंकर सगळे आहेत. इरा, सुमन आत्या, आरव सहित आणि रमाकांत सुद्धा. आता आरव फटाके उडवत असतो. शुभंकर म्हणत असतात, इरा अगं तिथे काय उभी आहेस तू दारामध्ये, ये ना इकडे आमच्यामध्ये. आता आरव तिला चिडवायला लागतो आणि म्हणतो, बाबा अरे ती विशाल सरांची वाट बघत उभी असेल. आणि आता तिला चिडवत असतो कशाहून कशाहून. आता इरा त्याला म्हणत असते, गप्प बस रे आरव दादा, काय रे तुझं. आता हे शुभंकर म्हणतात, अगं इरा चल वर आता आपण फराळाला जाऊया आतमध्ये, आता भूक लागली आम्हाला. आणि तसंही आरव जास्ती फटाके उडवू नकोस रे, ध्वनी प्रदूषण होतं त्याने. आता ही इरा विशाल सरांची वाट बघत उभी असते. तेवढ्यात विशाल येतो तिथे. आरव इराला पुन्हा काहीतरी चिडवत असतो आणि इरा त्याला म्हणत असते, गप्प बस रे आरव दादा. असो, तर आता विशालची एंट्री त्यांनी दाखवली आहे. विशाल असा मस्त आयटीत आलेला दिसतोय आपल्याला. दिवाळी आहे आणि छान पिंक कलरचा कुर्ता त्याने घातलाय. तर आता तो आनंदात आहे असं दिसतंय खरी. इरा त्याला धरते आणि बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर एकदम 12 वाजतात. तर आता हे शुभंकर म्हणतात, बरं झालं विशाल बाबा तू आलास. आता आरव म्हणतो, हो ना, नाहीतर आम्हाला फराळातलं काही खायला मिळालं नसतं. विशाल म्हणतो, हो बरं बरं, पण काय ना सर, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. शुभंकर विशालला म्हणतात, हो तुला सुद्धा. बरं चला आपण आतमध्ये जाऊन फराळ चाखूयात. असं म्हणून आता हे सगळेच जण आत गेलेत. पण आता मागे बयोच राहते एकटी आणि विशाल सर. आता विशाल सर या गोष्टीचा फायदा घेत बयोचा हात धरतात आणि म्हणतात, काय ग सरस्वती, तुला काय वाटतंय, हे असं रांगोळी दिवे वगैरे लावून माझ्या आयुष्यामध्ये उजेड येणार आहे का. बयो त्यांना हॅपी दिवाळी म्हणते. तेव्हा तो चिडतो विशाल आणि हे सगळं तिला बोलतो. आता ही बयो म्हणते, असं का बोलताय तुम्ही विशाल सर. विशाल म्हणतो, असं नको बोलू तर काय बोलू, तुला काहीच नाही वाटत ना माझ्याबद्दल. अगं तू मला माझ्या आयुष्यात हवी आहेस, सगळं काही पूर्वीसारखं होईल ग, मग माझं आयुष्य सुद्धा पूर्वीसारखं होईल. पण बयो मात्र काहीच उत्तर देत नाहीये त्याला. आता विशाल म्हणतो, हे बघ सरस्वती, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. आता पुढे तो काही बोलणार तेवढ्यात इरा येते बाहेर आणि म्हणते, चल ना रे विशाल, इथे काय करतोय, चल बरं. आता हा विशाल म्हणतो, काही नाही अगं, मी सरस्वतीला विचारत होतो तिने काही सरप्राईज वगैरे प्लॅन केलंय का आपल्यासाठी. आता इरा म्हणते, नाही सांगितलंस ना तू बयो, बरं झालं, चल रे विशाल. आता असं म्हणून ती त्याला आतमध्ये खेचतच नेते. पण आता आतमध्ये गेल्यावर जरा मजा येते हा. आता विशाल फराळासाठी म्हणून बसलाय तिथे. आता हे सगळे सांगतात, बाबा तू खा आधी फराळाचं, नाही तर आम्हाला मिळणार नाही. त्यातल्या त्यात सुमन खूप मजा घेत असते विशाल आणि इराची. आता ती सांगते विशालला की बाबा जेव तू, खा तू बाबा लवकर, आम्हाला काही फराळ मिळणार नाही नाहीतर. शुभंकर म्हणतात, हो रे बाबा विशाल, खा लवकर. काय घेतोय, चकली घेशील का लाडू. आता हा म्हणतो, नाही ठीक आहे, मी चकलीच खाईल, तीच ठीक आहे माझ्यासाठी. मग आता विशाल चकली घेतो आणि आता तो तोडायला लागतो दाताने. तर ती तुटता तुटे ना, एवढी कडक झालेली असते ती चकली. आता तिथे तूप असतं, त्या तुपात तो बुडवून बघतो, पण ते सुद्धा त्याला काही जमत नाही. मग शेवटी तो चहा घेतो आणि त्या चहात बुडवतो ती चकली. मग ती चकली नरम होऊन तुटते. आता हे शुभंकर विचारतात, कोणी बनवली चकली. आता ही सुमन आत्या म्हणते की कडक माणसाच्या स्वभावानं बोलवली आहे चकली, त्यामुळे ती कडकच होणार. इरा खूप खुश असते या गेट टुगेदरमुळे. विशाल आलाय ना तिथे, त्यामुळे तिची कळी जरा जास्तीच बहरली आहे. आता ती विशालला म्हणते, थँक्यू हं विशाल, तू आलास दिवाळीला आणि तू हे असं चकली वगैरे खातोयस माझ्या हातची. आता विशाल म्हणतो, नाही इट्स ओके, ठीक आहे. आता असं म्हणून तो त्या अन्नाला नमस्कार करतो आणि ती कडक कडक चकली त्या चहामध्ये डुबवून तो खातो. म्हणजे त्याने सुवर्ण मध्य मार्ग काढलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आता ते विचारतात शुभंकर, कोणी बनवली चकली. मग आता सुमन सांगते, कडक माणसाच्या स्वभावाने बनवली आहे बाबा. आता शुभंकर म्हणतात, वा वा, याला म्हणतात ॲडजस्टमेंट. बघ विशालने किती छान ॲडजस्टमेंट केली, लग्न झाल्यावर तो असंच वागेल. आता इरा म्हणते, हो ना, मी पण त्या दिवसाची वाट बघतीये. आता गौतमी चिडून म्हणते, काय चाललंय इरा, लग्न लग्न, तुला शिकायचं नाहीये का, डॉक्टर व्हायचं नाहीये का. इरा म्हणते, अगं हो मम्मा, मला शिकायचंय, पण मी माझी मुवमेंट जगतीये, तू अशी मध्ये मध्ये बोलून मला डिस्टर्ब नको करू ना. आता शुभंकर म्हणतात, इरा जरा सांभाळून बोल, तुझी आई आहे बेटा ती. आता असं म्हटल्यानंतर ही इरा शांत बसते. पण आता ती हिला गौतमीला पण म्हणते की तू काही बोलू नकोस प्लीज मध्ये मध्ये. आता विशाल बसलाय तिथे जेवायला
वाजता. आता सगळेच जण फराळाचं खाताय. आता ही इरा मध्येच त्या विशालचा हात धरते आणि त्याला तिच्या खोलीत घेऊन जाते. विशाल म्हणत असतो, काय झालं इरा? इरा म्हणते, चल ना, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. इरासाठी विशाल म्हणजे खेळणंच आहे. असो, आता खोलीत गेल्यावरती त्याला हॅपी दिवाळी म्हणून एक गिफ्ट ऑफर देते त्याला. आता विशाल म्हणतो, ह्यात काय आहे? आता ती सांगते की ह्यात तुझ्यासाठी नवीन कुर्ता घेतलाय, प्लीज घाल ना नवीन कुर्ता. आता हा विशाल म्हणतो, हा कुर्ता चांगला आहे की काय खराबी आहे या कुर्त्यामध्ये? पण आता इरा म्हणते, सांगितलं ना तुझ्यासाठी कुर्ता आणलाय, तू घालायचा म्हणजे घालायचा, दॅट्स इट अँड दॅट्स ऑल. असं म्हणून ती निघून जाते. आता विशालला वैताग आलेला असतो या इराची बळजबरी त्याला अजिबात आवडतच नाही. पण आता तो बयोला फोन लावतो. बयो कामात असते. ती फोन उचलते आणि म्हणते, हं बोला विशाल सर. विशाल म्हणतो, सरस्वती, मगाशी आपलं बोलणं खाली अर्धवट राहिलंय. मला सांग की तू मला सगळं काही सांगतेस तुझ्या मनाप्रमाणे करायला, पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे. मी तुझी आठवण कशी विसरू? मी तुला कसं विसरू सरस्वती? बोल माझ्याशी. आता बयो त्याला काही म्हणजे काय बोलावं बयोला कळतच नाहीये. शेवटी ती म्हणते, सर काळ वेळ हा सगळ्या गोष्टींवर इलाज असतो. पण आता बयोचं हे उत्तर विशालला नाही आवडलेलं. विशाल म्हणत असतो, नाही सरस्वती, असं नाही होऊ शकत. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला माहिती आहे ना. आता या गौतमीने अर्धवट ऐकले प्रेक्षकांनो. विशालचं आणि तिसऱ्या मुलीचंच बोलणं चालू आहे असं तिला वाटतंय. आता विशाल 2-2 मुलींना डेट करतोय असं तिचा गैरसमज झालाय जेव्हा तिने हे ऐकलेलं असतं ना विशालचं बोलणं तेव्हा. आता बघा प्रेक्षकांनो, गौतमी काहीतरी तिरकसच विचार करायला लागली. आता तिने अर्धवट ऐकले की विशालचं अजून कोणावर तरी प्रेम आहे. कोणावर प्रेम आहे काय हे अजून काही त्यांनी रिव्हील नाही केलेलं. असो, आता इकडे इरा पुन्हा एकदा सेल्फ्या काढताना आपल्याला दिसते. गौतमी तडक तिथे येते आणि म्हणते, चल इकडे इरा, मला बोलायचंय तुझ्याशी. इरा वैतागलेली असते, तिला अजिबात इच्छा नसते गौतमीशी बोलायची. आता गौतमी म्हणते, शांत बस इथे इरा, मला तुला काही विचारायचंय. तुला म्हणजे आत्ता विशालचा फोन आला होता का? तू विशालशी बोलत होतीस का आत्ता? आता ही इरा म्हणते, काय पण काय ग मम्मा, अगं आत्ता मी बघत होते व्हिडिओ डेकोरेशनचे वगैरे, आणि तू असं काही का विचारतीयस मला? आता तेवढ्यात तिथे विशाल येतो. मग शुभंकर म्हणतात, अरे वा विशाल, आलास का तू? आता ही बयो सुद्धा सगळ्यांमध्ये सगळ्यांसारखीच वागते बरं का. आता प्रेक्षकांनो, तेवढ्यात तिला फोन आलाय हॉस्पिटलमधून आणि आता ती सांगते सगळ्यांना, आपल्याला हॉस्पिटलची सगळी आवरासावर करायला जायचंय. इरा म्हणते, कशाला यार, तिथे काय गरज आहे आवरसावर करायची? ते काय घर आहे का आपलं? मग बयो म्हणते, अगं इरा, असं काय करतेस? आपण पेशंटला चेक करतो. आपल्यासाठी तर ते मंदिरच आहे ना, आणि आपण त्याची साफसफाई केली तर काय हरकत आहे? मग आता या सगळ्यांना पटतं. आता इरा विचार करून सांगते, ॲक्च्युली तू काही एवढं चुकीचं बोलत नाहीयेस बयो, चल आपण जाऊया. पण ऐक ना, माझी हेअरस्टाईल करून दे ना जायच्या आधी. बयो म्हणते, बरं तू इकडे खाली आण कंगवा, मी इथे बसल्या बसल्या तुझी हेअरस्टाईल करून देते. इरा म्हणते, नाही तू चल वरती ड्रेसिंग टेबल जवळ, काही आहे ना पिना बो हे सगळं लागेल आणि ते तिथल्या तिथे सोपं पडेल तुला घ्यायला, तू चल माझ्या खोलीमध्ये. आता ती बयोला बळजबरी आणि जबरदस्ती तिच्या खोलीत घेऊनच जाते. बयोच्या मनात नसतं तरी पण तिला जावं लागतं. आता वर गेल्यानंतर विशाल तो कुर्ता चेंज करतो. पण आता इकडे गौतमीला संशय येऊ लागलाय या विशालवर की विशाल नक्कीच 2-2 मुलींना डेट करतोय. त्याची हिंमत एवढी कशी काय वाढली आहे? गौतमी जेव्हा मनाशीच हसत असते तेव्हा रमाकांतचं तिच्याकडे बरोबर लक्ष जातं आणि लगेच पुढच्या सीनमध्ये आपल्याला दाखवलंय की रमाकांत आणि गौतमी दोघेही जण एकमेकांशी बोलताय आणि गौतमीने सगळं सत्य रमाकांतला सांगितलंय. पण तत्पूर्वी हा सीन बघा. इरा आता वर आली आणि विशालला म्हणते, काय शोधतोयस तू विशाल? विशाल म्हणतो, याचं बटन तुटलं आता. इरा म्हणते, असं कसं तुटलं? मी तर नवीनच कुर्ता आणला होता. आता विशाल म्हणतो, त्याला मी काय करू, बटन तुटलंय त्याचं. आता हिला काही बटन शिवता येत नाही. आता बयोला ते बटन सापडतं. आता इरा म्हणते, आता काय करायचं? आता विशाल म्हणतो, मी माझा जुनाच कुर्ता घालतो ना. तेव्हा इरा म्हणते, नाही नाही, मी तुझ्यासाठी इतका छान आणलाय कुर्ता, छान दिसतोय तुला, तू काढू नकोस. मग आता ती विचार करते, बयो आहे ना, बयो शिवून देईल तुला ते बटन. आता विशाल म्हणतो, असं काय करतेस ग इरा तूच? अगं एवढा चांगला रोमॅन्टिक क्षण आहे, तू मिस करणार आहेस. आता इराचा बयोवर अगदी आंधळा विश्वास आहे. आता इरा म्हणत असते, अरे विशाल, तुझ्यावर ना मी केव्हाही प्रेम करू शकते, आणि काय आहे ना की आता तुला जर सुई वगैरे लागली तर त्यापेक्षा बयो आहे ना, ती तुला शिवून देईल ते बटन. आता विशाल म्हणतो, बघ हं इरा, तू एक छान रोमॅन्टिक सीन मिस करतेयस. म्हणजे तुला शिवता येत नसलं म्हणून काय झालं, तू प्रयत्न कर शिवायचा, तू शिवू शकशील, एवढं काही सोपं नाही आहे.
म्हणजे एवढं काही सॉरी अवघड नाही आहे. आता इरा म्हणते की अरे मला नाही जमत ते, मी कधी प्रयत्न पण नाही केला, पण बयोला सगळं जमतं, ती देईल तुला बटन लावून. काय गं बयो, तुझी काही हरकत आहे का? आता बयो जरा लाजत लाजतच म्हणते की नाही, म्हणजे तिला टेन्शन आलंय जरा, इरासमोर असं कसं बटन लावायचं. पण आता प्रेक्षकांनो त्यांनी दाखवलंच की इरा बटन लावतेच, म्हणजे इरा आपलं बयो त्या विशालला बटन लावते, पण दोघेही एकमेकांकडे खूप वेळ बघतात बाई. असो, तर आता हा रमाकांत म्हणतो, काय सांगतात वहिनीनू, तो मरतुकडा विशाल तो 2-2 पोरींच्या सोबत खेळतोय. हॅ, मला नाही विश्वास बसत. आता गौतमी म्हणते, भाऊजी मला आधी असंच वाटलं होतं, पण मी स्वतःच्या कानाने ऐकलंय तो कोणत्या तरी बाईशीच बोलत होता. 100% खरं आहे. आता काय ना प्रेक्षकांनो, गौतमीने ठरवलंय की विशालची ही भानगड उघडकीला आणायची आणि ती रमाकांतला ते सांगत असते की मी बघा आता काय करते. रमाकांत म्हणतो, बघा बाबा काय करायचं ते करा. आता गौतमी ठरवणार आहे की हे काम बयोलाच द्यायचं, की येत्या 2 तासात या विशालचं भांडं फोडायचं आणि आता नेमकं तो कोणावर प्रेम करतो त्या मुलीला शोधून आणायचं. आणि त्यासाठीच आता बयोची मदत घेतली आहे या गौतमीने. पण बयो या गौतमीची मदत करेल का, हा प्रश्न मला पडला आहे. बघूयात आता पुढे काय काय घडते. तर आता इथून पुढे तर त्यांनी विशालचं बटन लावते ही बयो, तो सीन खूप वेळ दाखवला आहे. म्हणजे दोघं जण एकमेकांकडे रोमॅन्टिक होऊन बघताय वगैरे वगैरे. आता बयो आता विशालच्या शर्टचं बटन शिवून देत असते, तेव्हा अचानक त्याला सुई लागते बहुतेक, त्यामुळे तो जोरात ओरडतो. बयो म्हणते, काय झालं सर, तुम्हाला लागलं का, काही त्रास होतोय का? आता विशाल म्हणतोय, माझ्या त्रासाचा तुला फार फरक पडतो का काही? आता या इराने तेवढंच वाक्य ऐकलंय आणि हा भाग त्यांनी संपवलाय प्रेक्षकांनो इथेच. आजच्या भागामध्ये काही चुकलं माकलं असेल सांगताना तर माफ करा प्रेक्षकांनो. काही आहे ना, खूप दगदग दवदव चालू आहे, त्यामुळे काही उच्चार मागे पुढे होऊन जातात, त्याबद्दल क्षमा असावी. तर आता विशाल बयोकडे बघतच राहतो आणि बयो विशालकडे, आणि हा भाग त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की गौतमी रमाकांतला म्हणते, नाही त्या विशालला सगळ्यांच्या समोर एक्सपोज केलं ना तर नावाची गौतमी नाहीये मी, आणि तिने ठरवलंय काही झालं तरी विशालची ही दुसरी गर्लफ्रेंड एक कोण आहे ती शोधायची. आणि आता इथे दवाखान्यामध्ये काय झालंय काही कळलं नाहीये, पण अंकिता धावत धावत येते आणि म्हणते, अगं बयो विशाल सर. आणि बयो म्हणते, काय झालं विशाल सरांना? तर आता बघूयात, काहीतरी इंटरेस्टिंग ट्विस्ट आलेला दिसतोय समोर. आजचा भाग आवडला असेल तर आजचा भाग आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कितीही वेळ झाला, सणवार असले तरी वेळात वेळ काढून मी तुम्हाला बयोचा रिव्ह्यू देतेय प्रेक्षकांनो, त्यासाठी एखादा लाईक करायला विसरत जाऊ नका हो. धन्यवाद.